ही दृश्य आहेत नागपूरच्या धामणा गावातल्या एका फॅक्टरी जवळची, जिथे 13 जूनला झालेल्या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला. शहरापासून 37 किलोमीटर दूर असलेल्या धामणा गावात चामुंडी ही स्फोटकं आणि फटाके बनवणारी कंपनी आहे. दुपारी 1च्या सुमारास इथे फटाक्याच्या वातीत स्पार्क झाल्यामुळे जोरदार स्फोट झाला आणि संपूर्ण कंपनीला आग लागली. आतापर्यंत मृत घोषित केलेल्या 6 जणांपैकी धामणा गावातल्याच 20 ते 30 वर्षीय वयोगटातील 5 तरुणींचा समावेश आहे. तर जखमींपैकी 2 नागपुरातल्या सेनगुप्ता हॉस्पिटल तर एकावर रविनगरच्या दंदे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्फोट झाल्यानंतर नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी घटनास्थळी भेट दिली. जवळपास 1 वाजेच्या दरम्यान दुपारी एक घटना घडली. चामुंडा एक्सप्लोजिव्ह फॅक्टरी आहे आणि याच्यात जे वात बनवतात तर त्याच्यात ते स्टॉक होता त्यांच्या, जे मागील 24 तासामध्ये जे बनवतात, मग ते त्यांचे जे स्टॉक आहे तिथे मग शिफ्ट करतात. मग त्याच्यात स्पार्क झाला किंवा आग लागली हे आतापर्यंत कळलेला नाही आहे आणि त्याच्यात जवळपास 4 ते 5 लोक मृत्युमुखी पडलेले आहे, असा एक प्रथमदर्शी इथून माहिती मिळते आहे. आता आम्ही हॉस्पिटलला जाऊ तिथे आणि 4 लोक जवळपास इंजर्ड झालेले आहे. 86 पासून ही फॅक्टरी आहे आणि यांच्या म्हणणं पहिल्यांदा अशी घटना घडलेली आहे. तर यांचे जे प्रोटोकॉल आहे ते प्रोटोकॉल प्रमाणे ते ठेवतात असं यांचं म्हणणं आहे आणि बाकी जर काही त्रुटी झाली असेल तर आता तो इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. माजी गृहमंत्री आणि आमदार अनिल देशमुखांनीही दुर्घटनेत जखमी झालेल्यांची भेट घेतली. बड़ी ताज्जुब की बात है कि ये जब दुर्घटना हुई यहाँ का मालिक भी भाग गया, यहाँ का जो मैनेजर था वो भी भाग गया. कोई इंतजाम करने के लिए यहाँ पे नहीं था, एम्बुलेंस की सुविधा यहाँ पे नहीं है. पर सब लोगों ने यहाँ पे तुरंत आजू बाजू की एम्बुलेंस पीएससी की बुलाई, मेडिकल की बुलाई. उसके वजह से यहाँ पे जो जख्मी थे उनके ऊपर मेडिकल में उनको भेजा गया ताकि वहाँ पे उनके ऊपर इलाज हो सके. या घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत मृतांना श्रद्धांजली वाहिली आणि मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत देण्याचं आश्वासनही दिलं. मृतांच्या नातेवाईकांनी कंपनीला घेराव घालत या घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे.